हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या महाराष्ट्र दिन विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर ॲज प्रॉमिस्ड आज काहीतरी वेगळा विषय घेऊन आलेली आहे. त्या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. आणि तो विषय काय आहे, कसं काय मला सुचलं, काय सगळी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बिफोर दॅट एक ट्रिब्यूट महाराष्ट्र दिनानिमित्त. बहु असोत सुंदर संपन्न की प्रियमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रियमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रियमचा एक महाराष्ट्र देश हा. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. जसं मी काल म्हणाली होती की आज आपण वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत, पण मी तुम्हाला 2 ऑप्शन दिले होते. पण आज सकाळी एक अशी घटना घडली की मी एक वेगळ्या टॉपिकवर बोलण्याचं ठरवलं, आणि जे की तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलंच असेल की आज आपण कशावर बोलणार आहोत. सगळ्यात आधी ही आयडिया, ह्या टॉपिकबद्दल सजेशन मला आपलीच एक मैत्रीण विद्या, तिने मला हा टॉपिक सजेस्ट केला की हे जे आपण बघतोय की हे सोशल मीडिया आणि सोशल जे काही हे जे पब्लिक फिगर्स किंवा जे स्वतःला सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स म्हणवतात, ते कसं आपल्याला अफेक्ट करत आहेत, कसं आपल्या जीवनशैलीवरती त्यांचा परिणाम होत आहे, किंवा त्यांच्या जीवनशैलीचा आपल्या जीवनशैलीवरती कसा परिणाम होत आहे, हे तू तुझ्या शब्दामध्ये मांड, असं तिने मला सजेशन दिलं होतं. आणि मी विचार केलेला एक दोन आठवड्यामध्ये मी करेन ह्याच्यावरती पॉडकास्ट. आणि आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण काहीतरी वेगळं मराठी भाषेशी रिलेटेड वगैरे असं काहीतरी पॉडकास्ट बनवूया. पण झालं असं की सकाळी तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, मी कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती की मैनाच्या मामाबद्दल आपल्या सगळ्यांना कळलं की बाबा असं असं झालेलं आहे. ही घटना 28 तारखेला झाली आणि अत्यंत दुःखद घटना. अशी घटना कोणाच्याही बाबतीत कधीच घडू नये, अगदी आपल्या दुश्मनाच्या बाबतीतही नको घडायला, अशी ही घटना आहे. खूपच दुर्दैवी घटना. पण मला ह्यातून काय जाणवलं माहिती आहे मंडळी, की मी अफेक्ट झाले त्यातनं. म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी असं खूप भार आहे माझ्या डोक्यावर, आणि थोड्या वेळासाठी काही सुचणंच बंद झालं. आणि खूप असं म्हणजे इकडून तिकडून अशी बातमी किंवा काय झालं, कसं झालं, का झालं असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी लिटरली म्हणजे मी इन्व्हॉल्व झाली आणि मी खूप ताण दिला आपल्या डोक्याला. तर मला असं वाटलं की मी का एवढा ताण घेते, का, कोण आहे, मी त्या व्यक्तीला ओळखतही नाही. आणि इवन ती व्यक्ती स्वतः पर्सनली सोशल मीडियावर एवढी ॲक्टिव्ह नाही आहे. ती कोणाच्या तरी दुसऱ्याच्या व्हिडिओमधून आपण पाहत आहोत. तिला 1-2-3 वेगळेच जणं तिला आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करत आहेत, आणि त्यांच्यामुळे आपण कुठेतरी ही व्यक्ती ही ह्याची रिलेटिव्ह आहे म्हणून आपण ओळखत आहोत. आणि त्या व्यक्तीच्या जाण्याने आपण इतके अफेक्ट का होतोय. म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजिन करा की आपल्याला मैना माहिती आहे आणि आपल्याला बाकी काहीच माहिती नाही. मैनाचं काही असं व्लॉगिंग वगैरे नाही आहे, ती फक्त एक ॲक्टर म्हणून आपल्याला माहिती आहे. आणि असं आपल्याला कधीतरी कोणीतरी येऊन सांगितलं, अगं तुला माहिती आहे का, ती मैना आहे ना, तिच्या मामाचं असं असं झालं, तर आपल्याला एवढं अफेक्ट नसतं झालं कदाचित, किंवा नसतंच झालं, गॅरंटीड नसतं झालं. आपण म्हटलं असतं, हां कोण मैना, अच्छा ती, ओके तिचा मामा, अच्छा ओके. पण आपण अफेक्ट झालो कारण आपण ते डेली व्लॉग्स आणि ह्या मार्फत आणि ह्या थ्रू आपण त्यांच्याबरोबर कुठेतरी म्हणजे आपण ते सतत ती रिलेशनशिप आपण रिलेट करायला लागलो होतो, किंवा आपण त्या रिलेशनशिपमध्ये त्यांच्या रिलेशनशिपमध्ये कळत नकळतपणे इन्व्हॉल्व होतो. हे आपल्याला कळत नाही, पण हे आपल्यावर होत असतं. ह्या गोष्टींचा अफेक्ट आपण स्वतःवर करून घेत असतो. आपण त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण अशा कॉमेंट्स बघतो की हा दिसत नाही का, तो दिसत नाही का. मीही किती वेळा आपल्या पॉडकास्टमध्ये बोललेली आहे की लोकांना इतकं काय आहे की ही नाही दिसत का, ती नाही दिसत का, काका नाही दिसत का, मामा नाही दिसत का, तात्या नाही दिसत का, तोत्या नाही दिसत का, असे का प्रश्न विचारतात, ह्यांना काय करायचं आहे. पण आज मला हे प्रकर्षाने जाणवलं
की कुठेतरी ते माझ्यावर पण असर झालं होतं. आणि ह्याला कारण म्हणजे ह्या लोकांचे हे व्लॉग्स, हे लोक जे दाखवतात, त्यांना मध्ये मध्ये घेतात किंवा त्यांना इन्व्हॉल्व करतात, किंवा आपले नातेवाईक म्हणून सतत त्यांच्या घरी जाणं, मग त्यांना दाखवणं, मग त्यांची ओळख करून देणं, मग त्यांना आपल्या व्लॉगचा पार्ट बनवणं. ह्यामुळे मग ती ना आपल्याला सवय होते, आपल्याला त्यांना पाहण्याची सवय होते. मग ह्या जागी जर एखादी व्यक्ती गेली तर तिथे हे लोक दिसलेच पाहिजे. त्याच्यामध्ये जर कोण मिसिंग असेल तर आपल्याला ते खटकायला लागतं, आपल्या नजरेला खटकायला लागतं, आपल्या बुद्धीला खटकायला लागतं, आपल्या मनाला खटकायला लागतं. ह्याला कारण म्हणजे शेअरिंग टू मच ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशन, पर्सनल रिलेशनशिप, युअर पर्सनल थिंग्स, युअर पीपल, हे सगळं, ह्या सगळ्या तुमचे नातेवाईक, सगळं तुमचं जे पर्सनल लाईफ आहे ते तुम्ही अक्षरशः विकायला काढलेलं आहे. आणि ते विकून तुम्ही ते जे लोक, म्हणजे एखादी व्यक्ती जर एखादा प्रॉडक्ट विकते तर समोर कोणीतरी कन्झ्युमर असतो की नाही, विकत घेणारा असतो. ते विकत घेणारे आपण आहोत, आपण ते कन्झ्युम करत असतो आणि म्हणून ह्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. आणि ह्याच अशाच दुष्परिणामांची किंवा अशाच एका भयानक वास्तवाची आज आपण थोडीशी ओळख करून घेणार आहोत, थोडीशी चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी पॉईंट नंबर 1, आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे काही सोशल मीडियावर बघतो ते सर्व वास्तव नाही आहे, ते सगळं खरं नाही आहे. ते थोड्या प्रमाणात खरं असलं तरी थोड्या प्रमाणात ते जे सत्य आहे ते आपल्याला माहितीच नाही आहे. आपल्याला ते तेवढंच दाखवतात जेवढं त्यांना दाखवायचं आहे, तेवढंच दाखवतात जेवढं त्यांना तुमच्या डोक्यात घालायचं आहे किंवा तुम्हाला ते तुमच्यामध्ये इन्कल्केट करायचं आहे, तेवढंच ते दर्शवतात आणि ते पूर्ण सत्य नाही आहे. त्यामुळे भानावर या. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण जे ह्यांचं लाईफस्टाईल बघतो, ह्यांचं खरेदी करणं बघतो, ह्यांचं सततचं फिरणं बघतो, ह्यांचं परफेक्ट रिलेशनशिप बघतो, ह्यांचं सगळ्या कामांमध्ये परफेक्ट असणं बघतो, असं प्रत्येक जण काही ना काहीतरी पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली, काही ना काही तुम्हाला आम्ही काहीतरी पॉझिटिव्ह तुमच्यावर इन्फ्लुएन्स करतोय, त्यांचा जरी तो हेतू असला तरीही नकळतपणे आपण त्यामध्ये नेगेटिव्हली ओढले जातो किंवा त्या गोष्टींशी आपण कंपॅरिझन करायला लागतो. आपल्याला असं वाटायला लागतं की हेच खरं आहे, हेच बेस्ट लाईफ आहे, हेच आयडियल लाईफ आहे, जे की आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे एवढा पैसा नाही आहे, आपण सतत फिरायला बाहेर जात नाही, आपण सतत कामातच असतो, आपला नवरा तेवढा आदर्श नाही आहे, आपले वडील तेवढे आदर्श वाटत नाहीत आपल्याला, कधी आपल्याला आपला भाऊ तेवढा आदर्श नाही वाटत, आपली बहीण, आपली आई, आपली बायको, असं विविध ह्याच्यावरती, विविध पातळीवरती आपण त्यांना ते कंपेअर करायला लागतो, स्वतःशी कंपेअर करायला लागतो किंवा आपण स्वतःला त्यांच्याशी कंपेअर करायला लागतो. आणि कुठेतरी आपल्याला असं वाटायला लागतं की आपण कमी आहोत, आपण काहीच नाही आहोत, आपण जे जगतो आहोत ते लाईफच नाही आहे, आपण काय फक्त एकदाच हे लाईफ मिथ पूर्णपणे जगून घ्या, हे असे बोलणारे जे लोक असतात ते आपल्यावर असा इम्पॅक्ट करत असतात की आपल्याला असं वाटतं की आपण आपलं लाईफ वेस्ट करत आहोत. पण जे ते दाखवत आहेत ते सत्य नाही आहे. ते एक साध्या सोप्या शब्दात म्हणायला गेलं तर 15 मिनिटाचं स्क्रिप्ट आहे आणि ते फक्त आणि फक्त पैशासाठी तुमच्यासमोर ते नाटक सादर करतात. असं नाही आहे की ते त्या गोष्टी करत नाहीत, तेही त्या गोष्टी करतात, पण त्या गोष्टी करण्यामागे त्या लोकांचा एक प्रॉपर प्लॅन ठरलेला असतो की आपल्याला हे असं करायचं आहे, आपल्याला हे असं दाखवायचं आहे, आज आपल्याला हे कॉन्टेंट म्हणजे काय? कॉन्टेंट म्हणजे दुसऱ्याच शब्दात स्क्रिप्ट तयार करणं. आता ह्या महिन्याचंच उदाहरण घ्या, त्या कौरवला किती कॉमेंट येतात की दादा महान आहे आणि असा जावई मिळणं खूप नशिबाची गोष्ट आहे, खूप भाग्याची गोष्ट आहे. असेल, चला तो असेल महान, तो करतो आहे, तो करतही असेल सपोर्ट, पण कुठेतरी हे अशा ह्याच्यामुळे, ह्या सततच्या कॉमेंट्समुळे म्हणा किंवा ते सतत तसं पिक्चर दाखवल्यामुळे कुठेतरी त्या ज्या माणसाचं आज निधन झालेलं आहे त्याच्या मनावर कुठेतरी परिणाम झाला असेल की मी नालायक ठरलो, मी काहीच नाही करू शकलो,
मी ह्याचीच वाहवा होते, तो करतोय, ठीक आहे तो करतोय, पण मी कमी पडलो, मी ते करण्याचा प्रयत्न करतोय पण मला तो चान्सच मिळत नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता त्याचं ती वैयक्तिक कारणं पण आहेत. आता ती कारणं आपल्याला कधीच समजणार नाहीत, कारण ती कारणं कधी उघड होणारच नाही आहेत, की अजूनही इतर काय कारणं आहेत. पण सांगण्याचा उद्देश हा, की ह्या आधीही कितीतरी इन्स्टन्सेसला लोकांनी विचारलं. मागे ती मामी गायब होती तेव्हा पण लोक विचारत होते. त्याच्यानंतर हे लोक बेडवर बसले आणि मग बेडवर बसून ह्या लोकांनी भाषण दिलं, की असं तसं, त्याच्यावरती व्ह्यूज छापले, की नाही सांगू शकत, ते त्यांचं आहे, पर्सनल आहे आणि म्हणून आम्ही. सो हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. काही गोष्टी पडद्यामागच्या असतात, काही नाही, खूप खूप विदारक सत्य असतात पडद्यामागे. जसं की काल बोंबाड भाषण देत होती पॉझिटिव्हिटीवरती, ती तर स्वतःच्या मनाला समजावत असते. तर ती म्हणत होती की कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम नसतात, सगळ्यांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम असतात, पण त्यातूनही आपण कसं आनंदी राहू शकतो आणि कसं आपण स्वतःला आपण पॉझिटिव्ह ठेवू शकतो, त्याबद्दल मी तुमच्याशी थोडं शेअर करणार आहे. मी स्वतःला कशी पॉझिटिव्ह ठेवते, मी कशी गेंड्याच्या कातडीची बनली आहे, त्याबद्दल मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर प्रॉब्लेम्स सगळ्यांनाच असतात, पण ते दाखवत नाही. ते तुम्हाला फक्त छान छान गुडी गुडी पिक्चर दाखवतात. हे त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. बरं, आता त्यांना हे पॉझिटिव्हिटीसाठी दाखवायचं असलं तरीही कुठेतरी आपल्या मनावर असा परिणाम होतो की हे सगळं कसं, सगळंच छान आहे, ह्यांच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहेत, कारण आपण फक्त पॉझिटिव्ह साईडच बघतो. जेव्हा की इनडायरेक्टली तेही सांगतात की त्यांच्या आयुष्यातही प्रॉब्लेम आहेत, पण ते आपल्याला कधीच दिसत नाहीत किंवा ते कधीच दाखवत नाहीत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की छानच आहे, छानच आहे. आणि आपल्या रिअल आयुष्यामध्ये आपण पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह म्हणण्यापेक्षा रिॲलिटीमध्ये जगत असतो. जे रील आणि रिअलचा जो फरक आहे, तो फरक इथे मॅटर करतो. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे हे नाही आहे. अरे हिने तर गाडी घेतली, मला नाही घेता आली. अरे हिने तर बंगला घेतला, मला अजूनही नाही करता आलं. मला साधं एक छोटंसं घरही नाही घेता आलं, किंवा माझा नवरा नाही घेत आहे, माझा नवरा मला वेळ नाही देत आहे, तो फनी त्या सतत लोंबत असतो, माझ्या नवऱ्याला वेळच नाही. माझा नवरा तर डॉक्टरही नाही आहे, तरीही तो मला वेळ देत नाही. तो डॉक्टर असून इतका अवेलेबल असतो. हे कसं? ती पकोडे बाई कसं काय सगळं मॅनेज करते? ती सकाळी 4:30ला उठते, ते 9:30पर्यंत सगळं काही कामाचं, मुलांचं, घरचं, ऑफिसचं सगळं मॅनेज करते, आणि तरी ती एकदम टॉप टू बॉटम एकदम रेडी असते, एकदम मेकअप, एक केस इकडचा तिकडे हलत नाही. आणि माझा बघावं तेव्हा अवतारच असतो. मी 4 भांडी घासली तरी पण माझ्या हाताला अक्षरशः म्हणजे हे पडतात, माझे हात रफ होतात आणि मला हँड क्रीम लावावं लागतं. मग ते हँडक्रीम लावण्यासाठी पण मला नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात, आणि माझा नवरा मला ते म्हणतो की आता नाही, नंतर. माझा नवरा बुवा असाच आहे. मग तिचं कसं असं होतं, तिचा एक केस पण असा इकडचा तिकडे हलत नाही, मेकअप पण अप टू द मार्क असतो, सगळंच कसं काय करते? पुरुषांचं म्हणाल तर पुरुष असा विचार करत असतील, आता कमी असतील पण असतील काही प्रमाणामध्ये, ते असा विचार करत असतील, अरे ती बघ कशी तिच्या सासू सासऱ्यांबरोबर सालोख्याने राहते, कसं नणंद आणि सगळ्यांना मिळून मिसळून वागवते, सगळ्यांना घेऊन पुढे जाते, सगळ्यांबरोबर कशी मिळून मिसळून आहे, आणि तूच नाही करू शकत. तुला तर एवढा त्रास पण नाही आहे, तुला तर एवढं पण नाही आहे, तुला तर हे पण नाही करायचं आहे, किंवा बाबा ती अशी पंचपक्वान्न बनवते, तुला तर एक डिश बनवली तरी तू थकून जाते. ती बघ कशी राहते, ती कशी छान दिसते, ती कशी मेंटेन ठेवते, तू नाही स्वतःला मेंटेन करू शकत. तिची स्किन बघ कशी तुकतुकीत आहे, तुझी नाही आहे. हे असे आणि अनेक गोष्टीमध्ये आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये खूप या गोष्टींचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे मुलांच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर त्याची आई त्याला हे घेऊन देते, त्याची आई, तिच्या आईने तिला हे आणलं, तिला एवढे कमी मार्क की अभ्यासच करत नाही, पण तरी पण तिला एवढं लाड होतात, तिचं सगळं होतं, आणि मी एवढं करतो किंवा करते, आणि मी इतकं सगळ्या गोष्टीमध्ये मी जर तुमचं ऐकतो, वेळेवर अभ्यास करतो, सगळ्या गोष्टींचं तुम्ही जे सांगाल ते पालन करतो, तरी पण तुम्हाला ही गोष्ट नाही घेऊन देत, मला ही गोष्ट हवी आहे, ती तिच्याकडे आहे पण माझ्याकडे नाही.
तरुण मुलांचं उदाहरण द्यायचं झालं तर मला आता कालच आमचं असं म्हणजे आम्ही जेवताना अर्चना पूरण सिंगचं ते व्हिडिओ बघत होतो, तिच्या मुलांचं यूट्यूब चॅनल ते बघत होतो. आणि तिची दोन्ही मुलं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. पहिले एका मुलाने डिक्लेअर केलं आणि आता दुसरा मुलगा पण त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन आलेला आहे. आणि सगळे असे एकदम हसत खेळत राहतात, एकमेकांची टांग खेचतात आणि एकदम मजेत आहे. तिथे त्यांच्या आजी आजोबा पण राहतात. आजी आजोबांना पण मान्य आहे, म्हणजे ते आता 90च्या घरात आहेत तरी त्यांना काही नाही, ते पण एकदम कूल आहेत. तर माझा नवरा सहजच म्हणाला की काय मस्त आहे ना यांची फॅमिली, किती सही आहे ना. तेव्हा पण मला असं वाटलं की हे किती किती ना आपण पटकन बोलून जातो. आपण विचार न करता आपल्याला वाटतं की फक्त बघून 2 मिनिटासाठी आपण जे काही बघतो त्यामध्ये आपण पटकन बोलून जातो की अरे हे किती छान आहे. पण रिअलमध्ये आपल्याला हे पॉसिबल आहे का, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, ह्या गोष्टीचा आपण कधीच विचार करत नाही. किंवा जर तो कोणी आपल्याला विचार डोक्यात घातला किंवा दुसरी बाजू सांगितली तरच आपण तो विचार करतो आणि आपल्याला वाटतं हां 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 तू म्हणतेस ते बरोबर आहे. सो तसंच मी त्याला सांगितलं की छान आहे, दिसायला छान आहे, पण प्रत्यक्षात असं नाही होऊ शकत. बोंबाडसारखं बोलत होती. प्रत्यक्षात असं नाही. आपण करू शकतो का. आपला मुलगा आता तसं बघायला गेलं तर तिची दोन्हीही मुलं काही काम नाही करत, काही नाही करत आहेत. बापजाद्याचा पैसा आहे आणि काहीतरी असं यूट्यूब असं त्या आईच्या नावावरती चालवत आहेत आणि चालतंय. जर ते तिचे मुलगे नसते तर त्यांना कोणी भाव दिला असता का, किंवा ते जे काही आज कमवत आहेत थोडंफार पण तिच्या ओळखीवर, ते एका सामान्य मुलाला ते करता आलं असतं का, नाही करता आलं असतं. आणि जर असा कुठलाही मुलगा जो एक सामान्य घरातला आहे आणि त्याचं काही तो कमवत नाही आहे, काहीतरी असंच हां माझं यूट्यूब चॅनल आहे आणि और क्या करते हो बेटा, कुछ नहीं करता हूँ, अशा घरामध्ये कोण आपली मुलगी देईल का, लिव्ह इनमध्ये राहायला पाठवेल का. तर त्या मुलींची दोन्ही ज्या मुली आहेत, ज्या गर्लफ्रेंड आहेत त्या मुलांच्या, त्या एकदम कॉमन बॅकग्राऊंडमधनं येतात, म्हणजे आपल्यासारख्या बॅकग्राऊंडमधनं येतात. त्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टी म्हणजे खूप नवीन आहेत किंवा एक्सेप्ट करायला खूप कठीण आहेत. तरीही त्यांच्या आईवडिलांनी केलं आहे ते एक्सेप्ट, किंवा त्यांनी अलाव केलं आहे. त्यांना काही फरक नाही पडत. त्या मुली लिटरली विचारत पण नाहीत आईवडिलांना, कारण ते कुठे दिसतच नाही. नुसतं आता ह्या रिच फॅमिलीमध्ये पडले आहेत तर इथेच त्यांचं मस्त चाललं आहे आपलं. सो पैसा आहे बॉस, पैसा आहे म्हणून सगळं आहे. हे सब पैसे का खेल है, हे सब बडे लोगों के चोचले है. आपण नाही त्याच्याशी रिलेट करू शकत. आपल्याला कितीही वाटलं की अरे आपल्या मुलांनी आपण पण असेच एकदम कूल पॅरेंट्स बनूया, पण आपण नाही बनवू शकत. आपल्याला आपल्या मुलाला मार्गी लावायचं आहे. आपल्याला आपल्या मुलाला एक चांगलं फ्युचर त्याला द्यायचं आहे. आपल्याला त्याला चांगलं शिकवायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे, आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळे हे कितीही पिक्चर परफेक्ट वाटत असलं तरी हे पूर्ण सत्य नाही आहे. आपण तसं नाही होऊ शकत. आपण बोचूसारखं गाडी घेऊन कधीही वाटेल तसं वाटेल त्यावेळी उडू नाही शकत अटल सेतू पकडून. किंवा आपण असं मुलांना घरी ठेवून आपल्या बाहेर भटकत आपला जीव कसा वीस होईल. आपण असं हे हो, तिचा 4 वेळा फोन येऊन गेला, हे हो, चल आज नाही झालं ना आपलं काम, आपण कशाला लवकर घरी जायचं, आपण 10 वाजेपर्यंत इथेच भटकूया, नंतर पोचूया घरी, आणि नंतर उशीर झालाच तर आपण त्याच्यावर पण व्लॉग छापूया आणि लोकांना असं दाखवूया की आपल्याला किती उशीर झाला आणि आपण कसे अडकलो आणि कसं काय आपण आता आपल्या मुलीचा सतत कॉल येतोय. अरे पण जर तुमचं काम आधीच झालं होतं तर वेळेत निघायला तुम्हाला काय प्रॉब्लेम होता. तुम्ही वेळेत निघू शकत होतात ना. तुम्ही जिथे गेलेला तो प्लॅन जर तुमचा झालाच नाही तर चुपचाप घरी निघून यायचं ना. 10 वाजेपर्यंत बाहेर निघालो आहे म्हणून टाइमपास करायचाच असा कुठे रूल आहे का. पण नाही, आम्हाला तो करायचा आहे कारण कॉन्टेंट दाखवायचं आहे ना. त्या निमित्ताने कॉन्टेंट मिळणार आहे. नाहीतर काय कॉन्टेंट दाखवू. मग मी शो कॅन्सल झाला आणि घरी आले आणि मग काय. मग मला आदर्श आई होण्यापेक्षा माझ्या मुलीसमोर एक इमेज, माझी एक चांगली आई म्हणून क्रिएट करण्यापेक्षा मला पैसा महत्त्वाचा आहे.
मी कशी मनाने किंवा कर्तव्याने चांगली आई नसली तरी चालेल, पण मी माझ्या मुलीला गिफ्ट देणार त्या पैशाने. तिला वेळ नाही देणार, पण त्या वेळेची किंमत मी पैशाने मोजणार. ही माझी आदर्श आईची व्याख्या आहे. सो ऑल इन ऑल मी तुम्हाला हेच सांगेन, प्रत्येकाचे सर्कमस्टन्सेस वेगळे आहेत, आपली जीवनशैली वेगळी आहे, आपले व्हॅल्यूज वेगळे आहेत, आपली परिस्थिती वेगळी आहे, आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत, आपले प्रॉब्लेम्स रिअल आहेत आणि ते आपल्यालाच सॉल्व करायचे आहेत. त्यामुळे आपल्या रिअल आयुष्याशी ह्यांच्या फेक रीलमधल्या आयुष्याबरोबर कंपेअर करू नका आणि कुठेच ते मॅच करायला जाऊ नका. विरंगुळा म्हणून बघा आणि सोडून द्या. स्वतःवर फोकस करा. स्वतःची, आपल्या कुटुंबाची आपल्याला कशी प्रगती करता येईल त्या मार्गावर अनुक्रमण करा. आणि नुसतंच हे अंड्यांसारखं नुसतं तुझ्यासाठी मी हे करेन, तुझ्यासाठी म्हणतात ना की दुसरों की जय से पहले खुद की जय करे, हा मूळ मंत्र फॉलो करा. हा मूळ मंत्र नेहमी लक्षात ठेवा. दुसऱ्यांचं नंतर करा, दुसऱ्यांची भलाईचा विचार नंतर करा. जे आपल्याला ओळख पाळख पण नाही, नुसतं आपण ज्यांना स्क्रीनवर बघतो, सोशल मीडियावर बघतो, त्यांची भलाई, ते तुमची बुराई करून भलाई करतायत आणि तुम्ही त्यांच्या भलाईच्या मागे लागल्या आहात. सो फर्स्ट हेल्प युअर सेल्फ बिफोर हेल्पिंग अदर्स. हे वारंवार आपण वेगवेगळ्या इन्स्टन्सेसला हे वाक्य ऐकतोय. तर हा एक मूलमंत्र आहे आणि तो नेहमी लक्षात ठेवा. ह्यांचं हे जे पिक्चर परफेक्ट आहे, हे आपल्या डोक्यात इतकं घुसलं आहे, आपण इतकं ते म्हणजे ते खरं मानलं आहे की आपल्याला असं वाटतं हे असंच असलं पाहिजे, हे असंच असतं. जसं की मी पहिले पण बोलली. पण कधी कधी सारासार विचार केल्यानंतर किंवा माझ्यासारखे काही जे लोक आहेत आपल्यासारखे, जे ह्या गोष्टीमधनं असा विचार करतात की नाही हे असं नाही आहे, किंवा रियालिटी मॅच करण्याचा प्रयत्न करतात, किंवा ज्यांना रियालिटी माहिती आहे आणि जे ते बोलून दाखवतात किंवा जे ते डिफर करतात, त्या लोकांना मग म्हटलं जातं की अरे तुम्ही आमच्यावर जळता, तुम्हाला बघवतच नाही, तुम्ही नाही करू शकत म्हणून तुम्ही आम्हाला बोलता. तर अजिबातच नाही, अजिबातच नाही. मी तुम्हाला सांगते मंडळी, आपण आणि आपल्यासारखी लोक ह्या जगात आहे म्हणून हा बॅलन्स टिकून आहे, हा समतोल राखून आहोत आपण. नाहीतर बापरे, म्हणजे अक्षरशः या लोकांनी विकून खाल्लं असतं. जे थोडेसे पण कंट्रोलमध्ये आहेत ना, ते आपल्यासारख्या लोकांमुळे आहेत. आणि आपण देवाचे आभार मानले पाहिजेत, किंवा आपण स्वतःला सौभाग्यशाली समजलं पाहिजे की ह्या अशा जगामध्ये पण, या मूर्खांच्या दुनियेमध्ये पण आपण आपली सत्सद्विवेक बुद्धी शाबूत ठेवून आहोत. सो थँक्यू फॉर दॅट. आणि खरंच अशा लोकांची गरज आहे, डोळे उघडण्याची गरज आहे. ठीक आहे, एक बघण्यापुरतं, टाईमपासपुरतं मी तेच म्हणते, ठीक आहे, पण ते आपल्यावर इम्पॅक्ट होऊ न देणं हे स्वतःवर कंट्रोल असण्याचं लक्षण आहे. आणि तो कंट्रोल जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही एकदम यू आर ऑन द राईट पाथ. आणि आजच्या पॉडकास्टचा थर्ड आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रायव्हसी इज पॉवर. व्हॉट दे डोंट नो दे कांट रुइन. हे लोक सगळीकडे ते निळं चक्र, नजरकाट टिक्का लावत फिरत असतात ना, सगळ्यांना बघा तुम्ही, आजकाल सगळेजण जे टायटलमध्ये नजरकाट टिक्का, हजबंड बरोबर फिरायला गेलो, नजरकाट टिक्का, ह्यांनी मला गिफ्ट दिलं, नजरकाट टिक्का, आम्ही हे घेतलं, नजरकाट टिक्का, माझ्या घराचं गार्डन, नजरकाट टिक्का. म्हणजे हे नजरकाट टिक्का कशाला? जर तुमच्यामध्ये एवढीच हिंमत आहे, जर तुम्ही एवढे पॉझिटिव्ह आहात, तर का एवढं पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीकडे नेगेटिव्हिटी का, कशाला, कोण हे करेल ना? तुम्ही म्हणता ना मी आजूबाजूला फिरकू पण देत नाही, मग कशाला तो नजर का टिक्का? आणि जर तुम्हाला असं वाटतं की जे तुम्ही दाखवता ते पाहून लोक तुम्हाला नजर लावतील, किंवा तुमचं काहीतरी वाईट होईल, किंवा तुम्हाला तेवढा विश्वासच नाही आहे, तर मग टाकता कशाला अशा गोष्टी, शेअर कशाला करता अशा गोष्टी? आणि मग जर तुम्ही शेअर करता तर त्या नजरकाट टिक्क्याने काहीही होत नाही, काहीही फरक पडत नाही. जे व्हायचं ते होतंच. नसीब से पहले और किस्मत से ज़्यादा किसी को कुछ नहीं मिलता, और यू कैन नॉट अवॉइड
जे काही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जसं नशिबातलं कोणी हिरावून नाही घेऊ शकत ना, तसं जे तुमच्या नशिबात जे लिहिलेलं आहे, जे व्हायचं आहे ते होणारच. त्यामुळे हे नजर के टिक्के बिक्के हा कुठेतरी लावा दुसरीकडे टुंगणीवर. आणि जसं की मी तो लास्ट पॉईंट जो सांगितला, प्रायव्हसी इज पॉवर, म्हणजे तुमचं जे काही गोष्टी आहेत, तुमच्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत, तुम्ही कुठे काही चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये घडतंय किंवा तुम्ही काही करताय किंवा तुम्ही काहीतरी अचीव केलं आहे, तर जरुरी नाही आहे की ते सगळ्यांना कोकलून आणि सोशल मीडियावर टाकलंच पाहिजे. हे काही असं कुठेही नॉर्म नाही आहे. तुमच्या घरातल्या 4 माणसांना जे तुमचे शुभचिंतक आहेत त्यांच्यापुरतं ती गोष्ट मर्यादित ठेवा. आपले पूर्वज किंवा पूर्वापार आपण हे ऐकत आलो आहोत की एखादी गोष्ट होईपर्यंत कोणाला सांगू नका. जर तुम्ही एखादं काम करताय किंवा काय करताय, तर काहीतरी तुमचं गोल आहे ते तुमचं कंप्लीट होईपर्यंत, ती गोष्ट तुमच्या हातात येईपर्यंत, तुम्ही ते अचीव करेपर्यंत त्याची वाच्यता कुठेही करू नका. तर ते उगाचच नाही आहे, त्या गोष्टींना काहीतरी अर्थ आहे आणि आपण तो आता विसरत चाललो आहोत. आपण जास्त ते कूल बनायच्या नादात, मेरी लाईफ आणि माझं असं भारी आहे ते बनण्याच्या नादामध्ये आपण आपलं लाईफ पब्लिक करून टाकतो आणि अशा लोकांच्या हातात आपली लाईफची सूत्र देतो किंवा आपला कंट्रोल देतो ज्यांचा आपल्याशी काही संबंध नाही. आपल्याला माहीत पण नाही कोण कधी आपल्या प्रायव्हसीचा, म्हणजे जी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे, जी आपण स्वतः पब्लिक केलेली आहे, त्याचं मिसयूज करत आहे. कारण मी हे स्वतः अनुभवलं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या फोटोवरनं किती वेळेला मला वेगवेगळ्या इन्स्टन्सेसला धमक्या दिल्या जातात आणि ते फोटो जे काही 4-5 फोटो मी टाकले होते, तर ते हे केल्याचा प्रयत्न केला जातो की प्रत्येक वेळेला तुझं फोटो, तुझं हे करेन, तुझं ते करेन. त्या फोटोवरनं बरीचशी इन्फॉर्मेशन काढली गेली आहे. कारण फोटो एकदा हाती लागले, त्या फोटोच्या आधारावर तुम्ही बरीचशी इन्फॉर्मेशन काढू शकता, गॅदर करू शकता. जसं की तुमचे नातेवाईक किंवा तुमचं बॅकग्राऊंड, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर माझ्या मुलाचा एकदा मी रिझल्ट शेअर केला होता, तर त्याच्याबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी बोलल्या गेल्या. ते पण म्हणजे तो माझा जी चांगली हॅपी मुवमेंट होती ती रुईन करण्यात आली. तर सांगण्याची गोष्ट अशी की जर तुम्हाला खरंच सुखी राहायचं असेल, जर खरंच तुम्हाला तुमचं हॅपी मोमेंट चेरिश करायचं असेल, तर तुमची लाईफ किंवा तुमचं जे काही क्षण आहेत ते कधीच तुम्ही डिस्क्लोज करू नका, लोकांना सांगू नका. ॲटलिस्ट पब्लिकली तरी डिस्क्लोज करू नका. कारण जी गोष्ट लोकांना माहितीच नाही त्या गोष्टीची ते वाटच नाही लावू शकत. ती माहितीच नाही तर काय करणार ना. पण जेव्हा ती माहिती होते तर मग कुठून विघ्नसंतोषी लोक उत्पन्न होतात आणि ते वाट लावायला तयारच असतात. तुमचा तो क्षण तुम्हाला एक छान मोमेंट म्हणून लक्षात राहण्याच्या ऐवजी ती कशी एक वर्स्ट मेमरी होईल ह्याचा अनुभव तुम्हाला देण्यासाठी हे लोक तत्पर असतात. आणि तुमच्या गोड आठवणी किंवा तुमची जी गोड मोमेंट आहे ती कडू कशी होईल त्याची पुरेपूर दक्षता ही लोक घेतात. म्हणूनच आपली लाईफ प्रायव्हेट. त्यासाठी इथे एक इमेज दाखवते, ती बघा. दॅट सेज इट ऑल. का संपवण्याआधी इतकंच सांगेन, स्वतःवर प्रेम करा. जसे आहात तुम्ही आहात. तुम्ही दुसरं कोणीही नाही आहात. तुमची स्वतःची युनिक आयडेंटिटी आहे. तुम्ही स्वतःमध्ये खूप 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 भारी आहात. कर्व्स अच्छे हैं, दाग अच्छे हैं, धब्बे अच्छे हैं, खड्डे अच्छे हैं, रिलेशनशिप में अप्स एंड डाउन भी अच्छे हैं. You are unique, you are beautiful. That's it for the today's podcast. Love yourself. See you in my next podcast. उद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. स्वतःवर प्रेम करा. लव यू ऑल. टेक केअर. बाय. मासलाम.